नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण पाहिलं की अहो ताई, बस झालं माझं कौतुक, जसं काय मी सर्व करत असल्यासारखं. आणि तुमच्या हाताला काही कमी चव आहे होय? अगं तन्वी, आजची भाजी ताईनेच केली होती. किती चवदार भाजी झाली होती. आणि माझंच आपलं नुसतं कौतुक करत सुटल्यात. मालती गालात हसून म्हणाली. त्यावर सर्वजण हसू लागतात. आता पुढे. सर्वजण मस्त हसत खेळत गप्पा मारत होते. हे पाहून वंदना आत्या पण येऊन त्यांच्याजवळ बसतात. त्यानंतर दादासाहेब, आदित्य पण येतात. सर्वजणच एकत्र गप्पा मारत बसले होते. वाड्याच्या चौकात चाण्यांचा लख्ख प्रकाश पडला होता. मंद गारवारा सुटला होता. थंड हवा अंगावर शहारा आणत होती. तन्वीला हे सर्व खूपच भारी वाटत होतं. ती उठली आणि चौकात तुळशी वृंदावनाशेजारी जाऊन वरती पाहत आकाश न्याहाळू लागली. तेजस्वी चंद्र आकाशात दिमाखत डोलत होता. त्याच्या भोवती असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या. काळ्याभोर आकाशात चंद्र आणि चांदण्या उठून दिसत होत्या. तन्वीला तर तो चंद्र आणि चांदण्या पाहून इतका आनंद झाला होता की ती शब्दात व्यक्त होऊ शकत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद दिसत होता. वाऱ्यावर भुरभुर उडणारे तिचे सोनेरी केस चंद्राच्या प्रकाशात चमकत होते. क्लिप लावून बांधलेल्या केसातून एक बट तिच्या डोळ्यावर येत होती. तन्वी तिला एका हाताने मागे सारत पौर्णिमेच्या चंद्राचं अलौकिक सौंदर्य पाहत होती. चांदण्यांच्या प्रकाशाने तिचा चेहरा पण चमकत होता. नकळत बोलता बोलता आदित्यचं लक्ष तिच्याकडे गेलं. आदित्य पण आज भान हरवून तन्वीकडे पाहत होता. थोड्या वेळासाठी तो दोघांमधले वाद विसरूनच गेला होता. पूर्वाने एक वेळ आदित्यकडे पाहिलं. तो तन्वीकडेच पाहत होता. तितक्यात पूर्वा उठली आणि तन्वीच्या जवळ आली. तिच्या मागे ऋषभ पण आला. पूर्वा तिच्या जवळ जाऊन एकदा तिच्या चेहऱ्याकडे तर एकदा आकाशात पाहत होती. अगं तन्वी, अशी काय ग तू चंद्र चांदण्या कधी पाहिल्या नाहीस का? नाही ग पूर्वा, असं आकाश मी कधीच पाहिलं नव्हतं. हा चंद्र आणि एवढ्या साऱ्या चांदण्या, कसलं भारी वाटतंय. पूर्वा, मला ना त्यामुळेच गाव खूप आवडतं, तन्वी म्हणाली. तुला माहीत आहे का तन्वी? पूर्वा विचारते. काय ग? तन्वी म्हणाली. तो बघ, तुझा चंद्र कसा तुला चोरट्या नजरेने पाहतोय. पूर्वा आदित्यकडे नजरेनं इशारा करून दाखवत म्हणाली. तन्वी तिच्याकडे डोळे मोठे करून पाहते. आदित्य दादाला पण गाव खूप आवडतं. त्याला पण गावी यायला, इथे राहायला आवडतं. तो बघ त्याच्याकडे, तो आज नेहमीपेक्षा पण किती आनंदी आहे. पूर्वा आदित्यकडे इशारा करत तन्वीला सांगत होती. तिने पण एक वेळ त्याच्याकडे पाहिलं. आज तो खरोखरच खूप खुश दिसत होता. तो आता दादासाहेबांसोबत गावच्या गप्पा मारत होता. म्हणजे दोघांची आवड एकच म्हणायची तर. ऋषभ तन्वीकडे पाहून खट्याळ हसत म्हणतो. पूर्वा, आपण उद्या शेतात फिरायला जाऊया का? तन्वी विषय बदलत म्हणाली. अगं, आपण कशाला? आदित्य दादाला पण शेतात फिरायला आवडतं. जावा ना दोघे जोडीने, शेतात फिरून या, पूर्वा म्हणाली. तन्वी विषय बदलत होती, पण पूर्वा मात्र फिरून फिरून तिथेच येत होती. तेवढ्यात सारिका काकू म्हणाल्या. चला आता आपापल्या खोलीत जाऊन झोपा. 10 वाजून गेलेत. सकाळी सर्वांना लवकर उठायचं आहे. उद्या देवीच्या दर्शनाला जायचं आहे ना. तन्वी, पूर्वा आणि ऋषभ आत आले. आदित्य दादासाहेबांकडे पाहत म्हणाला. दादा, आज आपण इथेच ओसरीत झोपूया. मस्त हवा सुटलीये, छान झोप लागेल. बरं, तुम्ही तिघे झोपा इथे. तन्वी, तू आणि पूर्वा तुझ्या रूममध्ये जावा. आणि वंस, आपण दोघी आमच्या खोलीत झोपूया, सारिका काकू म्हणाल्या. ताई, दार लावून घ्या, आता मी पण जाते घरी. मालती सारिका काकूंकडे पाहत म्हणाली. अगं मालती, सकाळी लवकर येशील ना? उद्या नैवेद्याला पुरणपोळी बनवायची आहे. अहो ताई, मला ठाऊक आहे, मी येते सकाळी लवकरच, मालती गालात हसत म्हणाली. पूर्वा तन्वी पूर्वाच्या खोलीत गेल्या. आत्या आणि सारिका पण त्यांच्या खोलीत जाऊन झोपल्या. इकडे दादासाहेब, ऋषभ पण झोपले होते. आदित्य मात्र झोपाळ्यावर बसून विचारात गढून गेला होता. त्याला त्याचं लग्न झाल्यापासूनची एक एक घटना आठवत होती. आता त्याचं मन तन्वीची आणि अनुष्काची तुलना करत होतं. पण त्याला अनुष्काचीच खूप आठवण येत होती. त्यानं त्याचा मित्र विशालला अनुष्काचा शोध घ्यायला सांगितलं होतं.
त्याला अजून पण वाटत होतं की अनुष्का पुन्हा त्याच्या आयुष्यात येईल. पण तितक्यात दुसरं मन म्हणालं, अनुष्का जर परत आली तर मग तन्वीचं काय? बराच वेळ विचार करून तो मनाशी म्हणाला, अनुष्का सापडल्यावर बघू काय करायचं ते, म्हणत तो पण जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी सारिका काकू लवकर उठल्या. अंगण स्वच्छ झाडून पूर्ण चौक धुवून स्वच्छ करून ठेवला आणि त्यांचं आवरायला गेल्या. आवरून झाल्यावर पुरणाची पोळी बनवायला चणा डाळ शिजत घातली आणि बाकीच्या तयारीला लागल्या. अजून कोणी उठलं नव्हतं. सर्वजण झोपले होते. तोवर मालती पण आली. दोघी मिळून स्वयंपाक करत होत्या. थोड्या वेळाने तन्वी पण उठली. ती खोलीच्या खिडकीपाशी उभी राहिली. रात्रीचा अंधार बाजूला सारून नुकतीच पहाट झाली होती. हळूहळू उजाडत होतं. झाडांवर पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. मधूनच गायीगुरांचा हंबरण्याचा आवाज कानावर पडत होता. तन्वीचं मन अगदी प्रसन्न झालं होतं. तिच्या चेहऱ्यावर विलक्षणतेच पसरलं होतं. त्या शांत सकाळच्या हवेतला गारवा ती डोळे मिटून हात पसरून मन भरून घेत होती. थोड्या वेळानं तन्वी तिचं आवरून खाली आली. मालती आणि सारिका किचनमध्ये पुरणपोळ्या बनवत होत्या. ती त्यांच्याजवळ जात म्हणाली, द्या काकू, मी पण तुम्हाला मदत करते. तुला पोळी लाटता येते का? हो, म्हणजे एकदा आईसोबत बनवल्या होत्या, तन्वी म्हणाली. अगं नको, करतो आम्ही दोघी. आमच्याकडे नवीन नवरीला लगेच असं कामाला लावत नाहीत. तुझ्यासाठी ना एक काम आहे, ते तू कर. पण त्याआधी तू वरती जा आणि ही साडी नेसून ये. त्या एक साडीची पिशवी तिच्या हातात देत म्हणाल्या. अगं पण तुला साडी नेसायला येते ना? सारिका काकूंनी विचारलं. नाही, म्हणजे एवढं नीट नाही जमत, तन्वी म्हणाली. बरं चल, मी येते, तुला साडी नेसवून देते. मालती, तोवर तू पुरण तयार कर ग. सारिका काकू मालतीला सांगत तन्वीला सोबत घेऊन त्यांच्या खोलीत गेल्या. पूर्वा अजून पण मस्त झोपली होती. सारिका काकूंनी पूर्वाला आवाज दिला, पण तिने ती हो करून कूस बदलून झोपली. थोड्याच वेळात त्यांनी तन्वीला मस्त साडी नेसवून दिली. तिने धुतलेले केस मोकळेच सोडले होते. केसातून ओघळणारं पाणी तिच्या गोऱ्या गालावरून खाली येत होतं. अगं तन्वी, ते केस जरा सुकवायचेच ना, म्हणत सारिका काकू तिला खाली घेऊन आल्या. तिच्या हातात रांगोळीचा डब्बा देत म्हणाल्या, तू आता इथे चौकात छानशी रांगोळी घाल, जमेल ना तुला? हो काकू, म्हणत ती रांगोळी काढायला गेली. तिनं आधी तुळशी वृंदावनाच्या बाजूने रांगोळी घातली. त्यानंतर चौकात दरवाजाच्या समोर रांगोळी घालत होती. ती रांगोळी काढण्यात मग्न झाली होती. इकडे आदित्य नुकताच डोळे चोळत उठला आणि त्याचं लक्ष समोर रांगोळी काढणाऱ्या तन्वीकडे गेलं. तो मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होता. तिला असं साडीत पाहून तो आपलं भान हरवून गेला होता. तिच्या केसातून गालावर ओघळणारं पाणी पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. तो बराच वेळ बिछाण्यात बसून हातावर हनुवटी टेकवून एकटक तन्वीकडे पाहत होता. तन्वी मात्र तिच्या कामात मग्न होती. आदित्य असं तिच्याकडे पाहतोय ते तिच्या गावीच नव्हतं. बराच वेळ तो तिला एकटक पाहत होता. हळूहळू त्याच्या मनातून तिच्याविषयीचा राग निवळत चालला होता. पण तन्वी मॅडम मनातून अजून पण धुसफुसत होत्या. तिच्या मनात अजून पण आदित्यबद्दल राग होताच. तितक्यात तिची रांगोळी काढून झाली आणि ती उठतच होती की तिचं लक्ष आदित्यकडे गेलं. तो अजून पण तिच्याकडे पाहत होता. अरे यार, ही साडीत कसली भारी दिसते, पण काहीतरी कमी आहे, तो तिच्याकडे पाहत आपल्या मनाशीच म्हणाला. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत आत आली. अरे यार, हा कसला पाहत होता, अचानक काय झालं याला, ती मनाशीच बोलत जिन्यावरून हळूहळू वरती विचार करत करत एक एक पायरी चढत होती. इकडे आदित्य झटकन उठला आणि कसला तरी विचार करत बाहेर गेला. तन्वीने रांगोळीचा डब्बा सारिका काकूंकडे दिला. तन्वी, आता तुझे बाकीचं आवरून घे, थोड्या वेळात तुम्हाला मंदिरात जायचं आहे. आणि पूर्वा उठली नसली तर तिला पण उठव. सारिका काकू हे बोलून त्यांच्या कामात व्यस्त झाल्या. इकडे पूर्वा उठून तिचं आवरायला गेली होती. तन्वीने पण तिचे केस सुकवले आणि छान वेणी बांधून एका साईडने पुढे घेतली.
हलकासा मेकअप करून ती आरशात पाहून विचार करत होती, पण हा आदित्य आज का असा माझ्याकडे पाहत होता? बापरे, मला तर आता त्याच्या अशा वागण्याची भीतीच वाटू लागली आहे. तन्वी आरशात पाहून स्वतःशीच बडबडत होती. तेवढ्यात आदित्य खोलीच्या दरवाजावर टकटक करत पूर्वाला बाहेरून आवाज देत होता. पूर्वा बाथरूममध्ये होती. पुढे होऊन तन्वीने दरवाजा उघडला. आदित्य पुन्हा तिच्या डोळ्यात हरवून गेला. काय काम होतं? तिने त्याला त्याच्याकडे न पाहताच विचारलं. हे घे. तो तिच्या हातात मोगऱ्याचा गजरा देत म्हणाला. तन्वी त्याचं असं वागणं आणि असा मोगऱ्याचा गजरा आणून देणं हे सर्व पाहून शॉकच झाली होती. कोणासाठी आणला आहे? ती त्याच्याकडे पाहून अडखळत म्हणाली. पूर्वासाठी. तो तिच्याकडे पाहून तोंड वाकडं करत म्हणाला. तिनेही गजरा त्याच्या हातातून घेतला. आणलाय तर गप्प माळायचा सोडून कोणासाठी आणलाय आणि काय चौकशा करायची गरज होती का? तो आपल्या मनाशीच बडबडत गेला. ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून आत आली. तन्वीनं दरवाजा पुढे लोटला आणि मनातच म्हणाली, हा मंद असा का वागतोय? सकाळपासून पाहते याचं वागणं काहीसं बदललंय. तन्वी मनाशीच विचार करत म्हणाली. आणि हे काय मोगऱ्याचा गजरा? हा कुठून घेऊन आला हा? आणि तोच म्हणाला ना पूर्वासाठी आहे, तर आता लावेल तीच. तन्वी पण रागात आपल्या मनाशी म्हणाली. तितक्यात पूर्वा तिचा आवरून बाहेर येत म्हणाली, कोण होतं ग तन्वी? आणि हा गजरा कोणी दिला? अगं, आता आदित्यने आणून दिला आहे. तन्वी तोंड वाकडं करत म्हणते. अरे वा, मोगऱ्याचा गजरा वगैरे, हाऊ रोमॅन्टिक. पूर्वा आरशात पाहणाऱ्या तन्वीला पाठीमागून मिठी मारत म्हणाली. गप्प बस पूर्वा, यात काय रोमॅन्टिक आहे? तो तुझ्यासाठी आणला आहे. तन्वी दुसरीकडे पाहत म्हणाली. काय वेडबीड लागलंय का दादाला? माझ्यासाठी आणि गजरा? काहीतरीच काय. अगं तन्वी, तो तुझ्यासाठीच आणला असेल. म्हणजे बघ ना, तू आज छान साडी वगैरे नेसली आहेस ना, त्यामुळे तो तुझ्यासाठी गजरा घेऊन आला असेल आणि म्हणे तुझ्यासाठी आणलाय. पूर्वा तोंड वाकडं करत म्हणाली. अगं पूर्वा, तन्वी, तुमचं आवरलं का बाळा? उशीर झाला तर मग ऊन वाढेल आणि मग तुम्ही चालून थकाल. सारिका काकू आवाज देत आत आल्या. आई जरा थांब ना गं, माझं अजून आवरलं नाही. पूर्वा म्हणाली. तन्वी, तुझं झालं आहे ना? चल, मी तुझ्याकडे नैवेद्य काढून देते. सारिका काकू म्हणाल्या. हो काकू, चला, म्हणत तन्वी त्यांच्या मागे आली. दोघी पण किचनमध्ये आल्या. त्या तिच्या हातात एक पिशवी देत म्हणाल्या, यात देवीच्या ओटीचं सामान आहे. याने आधी देवीची ओटी भर. मी तुमच्यासोबत मानसीला पाठवते. तिला सर्व माहीत आहे. ती सांगल तसं सर्व देवीचं कर. मानसी म्हणजे गण्या आणि मालतीची मुलगी. तिनं यावर्षी 10वीची परीक्षा दिली होती. ती वयाने लहान असली तरी लहानपणापासून गावी असल्यामुळे तिला गावच्या चालीरीती सर्व माहीत होत्या. आदित्य पण छान तयार होऊन आला होता. त्याची नजर तन्वीवर पडली. तिनं गजरा लावला नव्हता, त्यामुळे आता त्याला तिचा पुन्हा राग आला. ही मांजर कधी सुधारणार नाही. मीच बावळट आहे. माहीत नाही माझ्या मनाने त्यावेळी माझं का ऐकलं नाही. आदित्य मनाशीच बोलत होता. ज्यानंतर सर्वजण मंदिरात जायला निघाले. गावापासून थोडं दूर टेकडीवर गावदेवीचं मंदिर होतं. ड्रायव्हर गाडी काढून तयार होता. एका गाडीत पूर्वा आणि तन्वी बसल्या, तर दुसऱ्या गाडीत मानसी, रिषभ आणि आत्या बसले. त्यांची गाडी ड्रायव्हरने घेतली होती. पूर्वा आणि तन्वी बसलेली गाडी आदित्य चालवत होता. आदित्य गाडी स्टार्ट करत पूर्वाला म्हणाला. पूर्वा, मी मोगऱ्याचा गजरा आणला होता. पूर्वा तन्वीकडे पाहत. अगं तन्वी, तू गजरा माळला नाहीस. तन्वी काहीच बोलली नाही. ती बाहेर पाहत होती. सॉरी दादा. अरे गजरा तिथेच राहिला, पूर्वा म्हणाली. तो पण यावर काहीच बोलत नाही. नक्कीच यांच्यात आत्या म्हणते त्याप्रमाणे काहीतरी बिनसलं आहे. पण कधी मला तर ते बोलताना पण दिसले नाहीत. मग भांडले कधी? पूर्वा आपल्या मनाशीच विचार करत असते. तोवर ते टेकडीजवळ येऊन पोहोचतात. आता इथून पुढे त्यांना पायीच चालत जायचं असतं. त्यामुळे पूजेचं सामान आणि सर्व वस्तूची एक पिशवी रिषभ घेतो, तर दुसरी ड्रायव्हरकडे असते. आत्याला तर आता टेकडी चढायचं जीवावर आलं होतं, पण एवढ्या वर्षातून गावी आल्या होत्या. देवीचं दर्शन न घेता परत जाणं त्यांच्या पण मनाला पटत नव्हतं.
पूर्वा आणि ऋत्विक मस्त गप्पा मारत चालले होते. आदित्य तर सर्वांच्या पुढे पटपट चालला होता. एवढा गजरा आणून पण तो तन्वीने माळला नाही. या गोष्टीचा त्याला राग आला होता. त्यामुळे तो एकटा सर्वांच्या पुढे चालत होता. तन्वी तर कधी अशी गावी आलीच नव्हती. ही दगडधोंड्याची वाट तिच्यासाठी नवीनच होती. चालता चालता ती आजूबाजूचा परिसर कुतूहलाने पाहत होती. इकडे तिकडे पाहण्याच्या नादात तन्वीचा पाय एका दगडावरून घसरला. ती पडणारच एवढ्यात मानसीने तिला हात दिला. ती खाली पडता पडता वाचली. आत्या पण त्यांच्या पाठीमागेच होत्या. अगं तन्वी, पुढे बघून चाल ना, पडली असतेस ना आता, आत्या तिला लांबूनच म्हणाली. तेवढ्यात आदित्यने पाठीमागे वळून पाहिलं. दोघांची पुन्हा नजरानजर झाली. दोघांनी पण एकमेकांकडे पाहून तोंड मुरकलं. हो आत्या, म्हणत ती पुन्हा पुढे चालू लागली. मानसी, थँक्स, मला पडता पडता सावरलंस. तन्वी मानसीकडे पाहून म्हणाली. अहो ताई, थँक्स काय त्यात, मी तर तुम्हाला हात दिला. तुमचा तोल तर तुम्हीच सावरला. मानसी गालात हसून म्हणाली. हुशार आहेस की, तन्वी तिच्याकडे पाहून हसून म्हणाली. त्यानंतर दोघी गप्पा मारत चालू लागल्या. गावाविषयी आणि शिक्षणाविषयी त्यांचं बोलणं चालू होतं. तन्वी वहिनी, आपल्या गावच्या बाजूला ना खूप मोठं धरण आहे. ते धरण टेकडीवरून खूप छान दिसतं, मानसी उत्साहात सांगत होती. काय, पूर्वाने मला तर हे सांगितलं पण नाही. मी ना पूर्वाला विचारते. ती हो म्हणाली तर आपण उद्या जाऊया का धरण पाहायला? तन्वी म्हणाली. हो म्हणजे घरचे जा म्हणाले तर जाऊया, मानसी म्हणाली. बोलत बोलत सर्वजण हळूहळू मंदिराजवळ येऊन पोहोचले. तर मित्रांनो, कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.